दुधावरील साय, खवा, मिल्क पावडर कशाचाही वापर न करता अगदी घरचे उपलब्ध साहित्यात करायला घेतली आणि अगदी 15 मिनिटांमध्ये तयार। आणि त्याचबरोबर ही बर्फी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर पूर्ण महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। महिनाभर छान अशी राहावी यासाठीच्या सिक्रेट टिप्स सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर ही बर्फी तयार केली नसेल तर नक्कीच तयार करा, खुसखुशीत तयार होते। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते झटपट तयार होणाऱ्या आणि अगदी परफेक्ट हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण आंबा बर्फी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। आंबा बर्फी करण्यासाठी या ठिकाणी सुका नारळ घेतलेला होता, त्यानंतर त्याचा पाठीकडील काळा भाग काढून त्यानंतर तो स्लाइस करून घेतलेला आहे आणि तो मिक्सरला दळून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर अशा पद्धतीने नारळ वापरायचा नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता, परंतु घरच्या उपलब्ध साहित्यात रेसिपी करण्याचा मी प्रयत्न करत असते। आता या ठिकाणी जो नारळ आपण मिक्सरला दळून घेतला तो या वाटीच्या मापाने साधारणतः 1 वाटी होईल एवढा झालेला आहे। आता त्याच वाटीच्या मापाने आपण पाऊण वाटी साखर घ्यायची आणि साखर देखील यामध्येच फिरवून घ्यायची। त्यामुळे काय होईल की आपली साखर तर बारीकच होईल, त्याचबरोबर नारळ देखील खूप जास्त बारीक होईल। आणि या ठिकाणी ही बर्फी करण्यासाठी जेवढा जास्त नारळ बारीक मिक्सरला दळून घेता येईल तेवढा जास्त दळून घ्या, म्हणजे बर्फीला शेप देणं, बर्फी परफेक्ट सेट करणं सोपं जातं। त्यानंतर या ठिकाणी पिकलेले छान गोड आंबे आपण या ठिकाणी घेतलेले 2 केशर आंबे घेतलेले आहे आणि या ठिकाणी या आंब्यामधील जो गर आहे तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचा। आता आंब्याचा रस मिक्सरला फिरवत असताना तो गरम पडू नये यासाठी मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचा, एकसारखा फिरवायचा नाही। आणि हा गर आपल्याला या वाटीच्या मापाने 1 वाटी एवढा झाला पाहिजे। त्यानंतर म्हणजे आपण साहित्य काय वापरलं, 1 वाटी आंब्याचा गर, 1 वाटी या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट आणि पाऊण वाटी साखर, त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप। साजूक तूप यासाठी वापरायचं की त्यामुळे आपल्या बर्फीची चव, सुगंध दोन्हीही वाढतं। नारळामध्ये खूप जास्त तेलकटपणा हा असतोच, त्यामुळे तुम्ही तूप नाही वापरलं तरीही चालेल। साजूक तूप वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान असं परतवून घेतलं, खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी मध्यम आचेवर आपण 5 ते 7 मिनिटं छान असं परतवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता जसं जसं हे मिश्रण घट्टसर होत जाईल तसं तसं ते कढईच्या थोडंसं तळाशी चिटकू शकतं, त्यामुळे तुम्हाला एकसारखं ते परतवत राहायचं आहे। आणि अशा पद्धतीने छान घट्टसर झालं की त्यामध्ये उलटणी उभी करून पाहिजे, छान उभी राहिली स्टँडिंग पोझिशनमध्ये म्हणजे आपलं बर्फीसाठीचं मिश्रण तयार झालं आहे। ज्या भांड्यामध्ये सेट करायचं आहे त्या भांड्याला मी थोडंसं साजूक तूप लावलेलं आहे, तुम्ही नाही लावलं तरीही चालणार आहे, कारण खोबरं वापरल्यामुळे या बर्फीमध्ये तेलाचं प्रमाण हे असतंच। त्यानंतर वाटीच्या साहाय्याने छान अशी ही बर्फी स्प्रेड करायची। तुम्ही पाहू शकता खूप सॉफ्ट असं हे मिश्रण झालं आहे, कारण आपण खोबरं छान असं बारीक दळून घेतलं होतं। त्यानंतर 5 मिनिटं झालेली आहे। 5 मिनिटानंतर हलकीशी कट देऊन घ्यायची, म्हणजे ही बर्फी पूर्ण जेव्हा सेट होते, तयार होते, थंड होते, त्यावेळी आपल्याला त्याच्या वड्या पाडणं खूप सोपं जातं। अगदी 5 ते 7 मिनिटानंतर छान अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे। त्यानंतर ही बर्फी अशाच पद्धतीची अर्धा ते पाऊण तासासाठी छान थंड करून घ्यायची। आता ही जी बर्फी आहे तुम्ही पाहू शकता 1 तासानंतर मी छान वड्या काढून घेतलेल्या आहे, खूप खुसखुशीत अशा या वड्या झालेल्या आहे। त्याचा खुसखुशीतपणा किती आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, परंतु त्या अगोदर तुम्हाला ही जर बर्फी महिनाभरासाठी स्टोअर करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची बोनस टिप्स म्हणजे यामध्ये जो नारळ वापरतो तो उच्च प्रतीचा घ्या, चांगल्या प्रतीचा घ्या। नारळ चांगल्या प्रतीचा आपण वापरला की ती बर्फी महिनाभर जरी ठेवली तरी तिचा खवट वास वगैरे येत नाही, त्यामुळे नारळ घेताना चांगल्या प्रतीचा घ्या। आणि डेसिकेटेड कोकोनटचा जरी वापर केला तरी देखील तुम्हाला ते मिक्सरला हलकंसं फिरवूनच घ्यायचं आहे। अशा पद्धतीची छान अशी आपली ही आंबा नारळ बर्फी आज बनवून तयार झालेली आहे, अगदी परफेक्ट अशी दिसत आहे, खूप छान अशी तयार झाली आहे। या रेसिपीबाबत जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। त्याचबरोबर दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या वर्षभर 365 रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे, त्यासोबत जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केले ते समजण्यास मदत होईल। त्याचबरोबर तुम्हाला उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा। आणि आंब्याच्या अशाच काही मँगो केक वगैरे इतर रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे, तिथून तुम्ही त्या रेसिपी चेक करू शकता। अगदी छान अशी खुसखुशीत आपली ही आंबा नारळ बर्फी आज बनवून तयार झाली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।